नमस्कार, मायन्स क्लाउड किचनमध्ये आज आपण वर्षभर टिकणारी आवळा कँडी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची हे पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पाहूया. इथं आपण ताजे छान रसरशीत असे मोठे 3 किलो आवळे घेतलेले आहेत. आता आपण हे आवळे स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घेणार आहे. आता हे धुतलेले आवळे मी छान निथळून एका कॉटनच्या कापडावर काढून घेतलेले आहेत. आता इथं तुम्ही बघू शकताय आपण एका चाळणीमध्ये आवळे छान सेट करून घेतलेत. आता याला आपण वाफवायला ठेवूया. गॅसवरती एक पातेले ठेवून त्यामध्ये पाणी घालून घेतलेले आहे. आपले पाणी पण गरम झालेले आहे. आता यावरती आपण आवळे भरून घेतलेली चाळण ठेवून घेऊया. आता आपण आवळे वाफवायला ठेवलेले आहे. त्याच्यावरती झाकण ठेवून गेला 7 ते 8 मिनिटं फक्त आपण वाफवणार आहोत. जास्त वाफवायचे नाहीये. अगदी थोडंसं बी सुट्टी होईपर्यंत वाफवून घेणार आहे. इथं मी 2 चाळणीमध्ये आपले आवळे वाफवायला ठेवलेले आहेत. आता याला आपण 7 ते 8 मिनिटं छान वाफवून घेणार आहे. आता इथं बघा आपले आवळे छान वाफवले गेलेले आहेत. आता आपण याला एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आता इथं तुम्ही बघू शकताय आपले सर्व आवळे छान वाफवून झालेले आहेत. बघू शकताय आपला आवळा छान वाफवला गेलेला आहे. थोडंसं हाताने प्रेस केलं, दाबलं की बघा त्याच्या पाकळ्या सगळ्या लूज व्हायला लागलेल्या आहेत. बी पासून सर्व आवळ्याचा गर वेगळा झालेला आहे. आता आपण बी पासून गर वेगळा करून घेणार आहे. या पद्धतीने बघा. आवळे छान वाफवले गेले तरच त्याचा गर व्यवस्थित सुटतो. आता याच पद्धतीने मी सर्व आवळ्यांमधील गर काढून बी सेपरेट करून घेते. या पद्धतीनं आता इथं आपले सर्व आवळे वाफवून त्यातल्या बिया काढून झालेल्या आहेत. त्याचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत. आपण आवळा कँडी बनवणार आहोत. आता इथं बघा या भांड्याच्या सहाय्याने मी मोजून घेते आपल्या आवळ्याचा गर. जेवढं भांडं आपल्या आवळ्याचा गर भरेल तेवढीच आपल्याला इथं साखर लागणार आहे आवळा कँडी बनवण्यासाठी. आता इथं बघा 2.5 भांडे आपल्या आवळ्याचा गर निघालेला आहे. आता आपण आवळा कँडी बनवणार आहोत. त्यासाठी त्याच भांड्याच्या मापाने आपण 2.5 भांडे साखर यामध्ये घालून घेणार आहे. हे एक भांडं आपण यामध्ये साखर घालून घेतले. 2 आणि हे अर्धा मिळून 2.5 झाले. आता याला आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे. त्याला साखरेमुळे पाणी सुटते छान. सर्व फोडींना अशी साखर आपण लावून घ्यायची. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आता ही आवळा कँडी मुरण्यासाठी मी एका डब्यामध्ये ठेवणार आहे. तुम्ही मोठे पातेले, मोठे भांडे एखादे घेऊ शकता. आपल्याला डब्याला व्यवस्थित झाकण लावता येते म्हणून मी डब्याचा वापर करणार आहे इथं. आता इथं बघा आपली साखर फोडींना छान अशी लावून झालेली आहे. पण साखर लावलेला जावळा आहे तुम्ही या डब्यामध्ये भरून घेणार आहे व्यवस्थित असा. आणि याला आपण 3 दिवस असेच ठेवणार आहे. मधून मधून फक्त याला हलवत राहणार आहे आपण, जेणेकरून ही साखर पूर्ण विरघळली जाईल. याचा गोडवा त्या फोडींमध्ये उतरेल. या फोडींना असेच आपण 3 ते 4 दिवस ठेवणार आहे. फक्त मधून मधून याला आपण हलवत राहणार आहे सकाळ संध्याकाळ. यामध्ये साखर पूर्ण विरघळली जाते आणि आपल्या आवळ्याच्या फोडी सर्व अशा साखरेमध्ये डुबल्या जातात. आता इथं मी सर्व आवळ्याच्या फोडी या डब्यामध्ये भरून घेतलेल्या आहेत. आता 3 ते 4 दिवस आपण या आवळ्याला साखरेसोबत असंच मुरत ठेवणार आहे. आता आपण त्याला झाकण लावून साईडला ठेवून देऊया. काल आपण आवळ्याच्या फोडी साखरेमध्ये मुरायला ठेवल्या होत्या. त्यावेळी आपला डबा पूर्ण भरलेला होता, अगदी काटापर्यंत भरलेला होता. पण आज तुम्ही बघू शकता आज दुसरा दिवस आहे. पूर्ण साखरेचा पाक झालेला आहे, पाणी झालेलं आहे आणि त्यामध्ये आपल्या फोडी अशा छान मुरत चाललेल्या आहेत. साखर विरघळल्यामुळे आवळ्याच्या फोडी खाली बसलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता इथं. आता याला आपण व्यवस्थित असं हलवून घेऊया. पूर्ण साखर विरघळलेली नाहीये, त्यामुळे या आवळ्याच्या फोडी साखरेमध्ये अशा छान 3 ते 4 दिवस आपण मुरत ठेवणार आहे. फक्त या पद्धतीनं रोज आपण त्याला हलवत राहणार आहे. 3 दिवस झालेत आपल्या फोडी मुरायला ठेवून. बऱ्यापैकी यामध्ये साखर मुरलेली आहे. अजून आपण याला 1 दिवस याच पद्धतीने ठेवणार आहे. आता इथं आपला आवळा मुरायला ठेवून आज 4 दिवस झालेले आहेत. तुम्ही बघू शकताय साखरेचा असा पाक झालेला आहे पूर्ण आणि त्यामध्ये आपला आवळा छान असा मुरलेला आहे. व्यवस्थित असं हलवून बघूया आपण. आता आपण आवळ्याच्या फोडी छान निथळवून घेऊया.
आवळ्याच्या फोडी मुरल्यानंतर आपण छान त्याला मिसळून घेतलेला आहे आणि खाली त्याचा ज्यूस राहिलेला आहे बघा. यामध्ये तुम्ही आणखी 1 किलोच्या आवळा कँडीही करू शकता किंवा हा ज्यूस तुम्ही सरबत म्हणून पण पिऊ शकता. आता हा ज्यूस मी एका काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवणार आहे आणि सरबत म्हणून याचा मी वापर करणार आहे. आता मी उन्हामध्ये एक प्लॅस्टिकचा पेपर अंथरून घेतलेला आहे. आता आपण या आवळ्याच्या फोडी उन्हामध्ये छान वाळवून घेणार आहोत. या पद्धतीने बघा आपण सर्व आवळ्याच्या फोडी अशा छान उन्हामध्ये सुकायला ठेवणार आहे. आता इथं आपल्या सर्व आवळ्याच्या फोडी उन्हामध्ये वाळायला घालून झालेल्या आहेत. आता या फोडींवरती धुरळा बसू नये म्हणून आपण एक कॉटनचे कापड झाकून घेणार आहे व्यवस्थित असे. आता याला आपण संध्याकाळपर्यंत छान असं उन्हात वाळवणार. आता इथं दिवसभर आपण आपल्या आवळ्याच्या फोडी छान उन्हामध्ये ठेवल्या होत्या. तुम्ही बघू शकताय किती छान अशा ड्राय झालेल्या आहेत आपल्या आवळ्याच्या फोडी. आता या आवळ्याच्या फोडींना आपण याच पद्धतीने 3 ते 4 दिवस छान असे उन्हात वाळवणार आहोत. आवळ्याच्या फोडी 3 ते 4 दिवस कडक उन्हामध्ये छान सुकवून घेतलेल्या आहेत. छान खडखडीत वाळलेल्या आहेत. एकदम खडखडीत असा आवाज येतोय. आता आपण आपल्या आवळ्या कँडीचा कलर टिकून राहावा, तो काळा पडू नये म्हणून इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी साखर बारीक करून घेतलेली आहे. ते एका ताटात आवळ्याच्या फोडींना व्यवस्थित अशी लावून घेणार आहे. इथं तुम्ही बघू शकता आपली आवळा कँडी एकदम मस्त अशी तयार झालेली आहे. अगदी विकतच्या सारखी दिसते. तुम्ही बघू शकता त्याचा कलरही खूप छान आलेला आहे. आता ही आपण एका काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवणार आहे. ही आवळा कँडी 1 ते 2 वर्ष आरामात टिकते. त्याची चव ही अशीच टिकून राहते. चव बदलत नाही आणि रंगही बदलत नाही, काळी पडत नाही. तुम्हीही या पद्धतीने नक्की करून बघा. आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.